साडेमाडेतीनच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। साडेमाडेतीनचा आजचा खेळ रंगणार आहे नातू-परांजपे कॉलनी ठाणे पूर्व येथे। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे साडेमाडेतीन। नातू-परांजपे कॉलनी बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात सुर्वे काका यांच्याकडून। नमस्कार काका, या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। हा परिसर 1978 सालीपासून अस्तित्वात आलेला आहे। नातू आणि परांजपे ह्या डेव्हलपरनी ही संपूर्ण वसाहत निर्माण केली आणि त्या माध्यमातून 1992 साली आम्ही हे सिद्धिविनायक मंदिर स्थापन केलं सुएझ कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून। आणि अशा तऱ्हेने इथले संपूर्ण लोक जेवढी वस्ती आहे ते आम्ही गुण्यागोविंदाने राहतो। प्रत्येक सांस्कृतिक उपक्रम प्रत्येक जेवढे हिंदू सण आहेत ते आम्ही एकत्रित साजरे करतो। आज सगळे धमाल करतात, सगळे धमाल करतात, मस्तपैकी आनंदात असतात, मुलं मुली सगळं। म्हणजे आज पण धमाल करणार ना सगळेजण? नक्की। चला तर मग सुरुवात करूयात तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडे। सुरुवातीला वाटूयात टोकन्स। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र माझ्याबरोबर आहे। नमस्कार साहेब। काय हाय? बर, नाव काय तुझं? प्रणव विकास नागावकर। नागावकर? हा। माझं एक काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून द्यायची। डोळे मिटायचे, टोकन्स मिक्स करायची आणि यातलं एक एक करून मला 3 टोकन्स द्यायची पटकन। 1 2 आणि तिसरं 3। प्रणवनी 3 टोकन्स मला दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 19। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 74। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 21। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या 3 स्पर्धकांना मी आज कोणती वस्तू ठेवणार आहे ते सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार काका, आपलं नाव? सुरेंद्र वरळीकर। वरळीकर? पर मूळचे वरळीचे? मूळचे वरळीचे, नंतर मी ठाण्याला ट्रान्सफर झालो। बर, मग ठाणेकर कसे काय झाला? ठाणेकर का, वरळीला आमची जागा छोटी होती, भावाची फॅमिली माझी फॅमिली वाढत गेल्यानंतर जागा अपुरी पडायला लागल्यानंतर साहजिक आई वडिलांनी सांगितलं तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे शिफ्ट व्हा। म्हणजे भावाभावांमध्ये राहताना भाव कधी वाढले ते कळलंच नाही, त्यामुळे इकडे ठाण्याला आम्ही शिफ्ट झालो। बरं, अगोदर काय करत होतात? आता सध्या रिटायर्ड आहे। रिटायर होण्यापूर्वी मी इंडियन ऑइलमध्ये सर्व्हिसला होतो आणि आता सध्या मी होम डिपार्टमेंट समजा मिसेसच्या सर्व्हिस मदत करतोय। होम डिपार्टमेंट म्हणजे घरचं होम डिपार्टमेंट। मी नसताना सगळं 3 मुलींची काळजी घेतली। ती सुद्धा टीचर होती, ती सुद्धा वरळीला शाळेत जायची। ती सगळं शाळेचं करून सुद्धा मुलींची काळजी घेतो, जेवण खाऊन करत। त्यामुळे आता तिला रिलीफ मिळावी म्हणून मी तिला 50% मदत करता। म्हणजे स्वयंपाकातलं काय काय करता? सगळं करतो, व्हेज नॉन व्हेज, तांदूळ निवडणं, भाजी कापून देणं। फक्त चपाती भाकरी करू शकत नाही, चपाती आणि भाकरी करू शकत नाही। काका एवढे सगळे गुण सांगितलेत बघा, सगळ्या बायकांना असं वाटायला लागलं की आमचे मिस्टर कधी असं करणार, आमचे मिस्टर कधी असं करणार नाही। इव्हन कुकर सुद्धा लावतो मी। बरं, पण आता तुम्हाला खरेदीचा आणि वस्तूंचा अंदाज तर आहे ना? म्हणजे अंदाज आहे। बरं, बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशी किंमत सांगता ते, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। ठीक आहे, थँक्यू। नमस्कार। नमस्कार। काय एवढं असं उशीर लावून वगैरे नमस्कार म्हणजे काय तुमच्याकडे रीत वेगळी आहे का नमस्कार करायची? नाही, असं काही नाही। नाही ना, मला असं वाटलं। आपलं काय करतेस तू? मी आता 12वी झाली, आता मी कॉम्प्युटरचे कोर्स करते। बर, नाव काय तुझं? माझं नाव प्रीतल पास्ते। प्रीतल पास्ते? हां। मग काय नाश्त्याला पास्ता सांगतेस? नाही, मग तेवढं बनवता नाही येत मला पास्ता। बर, मग आता काय काय बनवायला येतं ते सांग। सगळंच येतं तसं मोस्टली। काय काय टफ असतं ते जमत नाही, म्हणजे पुरणपोळी वगैरे जमत नाही, हलवा वगैरे जमतं करता। इकडे करता तुम्ही पुरणपोळी? हो, म्हणजे काय होळीच्या दिवशी पुरणपोळ्याच महत्वाच्या असतात। महत्वाच्या असतात, त्यामुळे वर्षानुवर्ष वाट बघत असतात प्रत्येक वर्षी। आईला सांगते कधीतरी वाटलंस खावंसं तर आई देते म्हणून। पण तू काय मदत करतेस? देते ना। काय पाट्यावर वाटून देतेस पुरण? वाटतेस? हो म्हणजे काय नशीब तेवढं तरी निदान आईला बरं वाटेल जरा जरा वाटतेस तेच। असो
या राऊंड मध्ये तू कशी किंमत सांगतेस ते मला पाहायचं आहे. बघूयात आता कशी किंमत सांगतेस. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. काय हाय? नाही हा बोल. हा हा मी म्हणलं हाय, मी अजून हाय म्हणलं. आता या दोघी जणी इथं समवयस्क आहेत. तू काय करतेस? मी BMS करते सेकंड इयर BMS. बिझनेस मॅनेजमेंट. बर, बिझनेस मॅनेजमेंट. तुझं नाव काय? माधुरी दांगट. दांगट. बरं, असं जरा भारतस्थ नाव वगैरे वाटतं. तुला येतं असं पुरणपोळी बनवायला वगैरे? खातायत. असो. दुसरं काय काय येतं अजून? हा मी केक केलेला. केक केलेला, हा. पण मग परत नाही केलंस त्याच्यावर? एकदा चांगला झाला, एकदा नाही आला. नेहमी आता केल्यावर होईल ना. केल्यावर होईल ना, पण मग तशी वेळच येत नाही. पण सगळ्यात आवडता पदार्थ कुठला तुझा? सगळं आवडतं. चॉकलेट्स, आईस्क्रीम, पेस्ट्री. अरे तसं नाही रे म्हणत आहे मी. घरात आईला बनवता येतो किंवा तुला बनवता येतो आणि खायलाही आवडतो असा कुठला? आहे तसं भरपूर काय करते मम्मी. माझ्या मम्मी सगळं चांगलंच करते मोस्टली. आई करते पण तुला काही माहित नाही. मग तुला काही येतं करता? बोलले ना केक आणि पेस्ट्री. एकदा आईस्क्रीम केलेली. आईस्क्रीम केलं होतं आणि ते कोणाला खायला घातलं? खाल्लं सगळ्यांनी. चांगलं झालं. सगळे बरे आहेत ना हा, आता? सगळे व्यवस्थितपणे. काळजी गेली माझी. सगळे बरे आहेत. असो, आता काहीही टेन्शन घेऊ नको. आरामात मी इथं जी वस्तू देईन त्याची किंमत सांगायची. बघूयात कशी किंमत सांगतेस तू. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावेल प्रीतल, त्याच्यानंतर वरळीकर काका आणि सर्वात शेवटी माधुरी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे प्रेशर कुकर. या ॲनोडाइज्ड प्रेशर कुकरची क्षमता 3.5 लिटरची आहे. याला ऑटोमॅटिक सेफ्टी वॉल्व आहे. या कुकरचे हँडल बार खास मेटल अलॉयचं असून याचे हँडल ब्रॅकेट 25 मायक्रॉन जाड व निकेल क्रोमियम प्लेटेड आहे. या कुकरच्या ब्लॅक बॉडीमुळे अन्न लवकर शिजण्यास मदत होते. या प्रेशर कुकरची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगते प्रीतल. प्रीतल, हे 0 ते 9 असे 10 अंक आहेत. यातले फक्त तुला 4 अंक वापरायचे आहेत आणि या प्रेशर कुकरची किंमत ठरवायची. ठरव. काय किंमत आहे? 1270 1270. किंमत बरोबर वाटतीये? वाटते. वाटतीये. पाठीमागे जरा खात्री करून घेऊ का? हां घ्या ना. घेऊ. काय असेल अंदाज तुमचा? 2000. किती? काका जरा अनुभव तुमचा सांगा ना इकडे. किती? तिच्या डोक्यामध्ये आता सगळं जमलिंग झालेलं आहे. तुला काय वाटते किंमत सांग? 1270. 1270. ठाम आहेस या मतावर? हां. अजिबात किंमत बदलायची नाहीये? नाही. नक्की? हां. मग लिहून टाकूयात. हां. चला. काका, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक. यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे का? काका, काय किंमत लावली आहे? 1890. 1890 रुपये. सगळा अनुभव पाण्याला लावलाय. नक्की? लिहून टाकायची मग? लिहूया. माधुरी मॅडम, आता तुम्ही किंमत ठरवा. 10 अंक आहेत. यातले फक्त 4 म्हणजे 4 अंक वापरायचे. 4. काय किंमत आहे? 1250. 1250. एवढीच किंमत ठेवायची? नक्की? हां. फिक्स करायची मग? चल मग लिहून टाकू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या प्रेशर कुकरची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रीतल हिने सांगितलेली किंमत आहे 1270 रुपये. त्यानंतर वरळीकर काकांनी सांगितलेली किंमत आहे 1890 रुपये. आणि सर्वात शेवटी माधुरीने सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये. पाहूयात या प्रेशर कुकरची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1450 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितलेली होती प्रीतलनी, त्यामुळे ती ठरली आहे विजेती. अभिनंदन. अभिनंदन मॅडम. थँक्यू. डाळ शिजली शेवटची हो शिजली. का? आणि शिट्टी पण वाजली. हो वाजली. अंदाज. कसा काय? अंदाजेच वाजली. हो. आता सगळ्यात जास्त आनंद कुणाला होणार? आईला.
आईला असो, पण आता जॅकपॉट राऊंडला जाणार आहेस, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. Thank you. तोपर्यंत काही शिकता आलं तर बघ, म्हणजे जाता जाता मी पण वरपून जाईन हा ना, थोडं. का नाही, ठीक आहे, चालेल. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे इथं प्रेक्षक जमलेले आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला मी देणार एक भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे, शिड्यांवर शिड्या 32 शिड्या तरी हाती येईना कोण सांग गड्या, म्हणजे काय? आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर माझे 3 छोटे मित्र आहेत ज्यांची नाव आहेत शौनक, रेहा आणि संजना. तुम्ही तिघांनी मला यातलं एक एक टोकन काढून द्या. पहिल्यांदा शौनक, डोळे मीठ, एक टोकन काढून दे. थँक्यू. आता रेहा, थँक्यू. आणि आता संजना. तिघांनी 3 टोकन्स मला दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 33. अभिनंदन. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 7. अभिनंदन. या. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 75. या 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 काका. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपल्या 3 स्पर्धकांना मी खरेदी करण्याची संधी देणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? शांभवी दोंदे. शांभवी दोंदे. काय काय करतेस तू? मी आता 11वी शिकते, म्हणजे 11वीला गेली आता. आणि त्याच्याशिवाय मला डान्स आवडतो आणि मी जिम्नॅस्टिकही शिकली आहे. जिम्नॅस्टिक सुद्धा करतेस? मग रोप मल्लखांब वगैरे हो, शिकली. ते सगळं करतेस? हो. मग असा कुठला प्रसंग आहे का तो आमच्या बरोबर शेअर करायला तुला आवडेल, की तू स्पर्धेला गेलीयस, तिथं धडपडलीयस, काय झालंय किंवा काय टेन्शन होतं असं? टेन्शन म्हणजे आता 10वीत असतानाच आम्ही मॅचेसला गेलो होतो धुळ्याला. हा एकटीच गेली होती मी माझ्या सहभागांबरोबर. हा तर त्यांच्यावर तिथे करत होते आणि त्याच वेळेला पहिल्यांदा मला खूप जास्त लागलं होतं. हा तर आणि मला करायचं तर होतंच, कारण त्याच्यावर माझे 10वीचे मार्कही डिपेंडंट होते. हा त्यामुळे तेव्हा खूप टेन्शन होतं आणि आम्ही एकटेच होतो, पण तरी मी खूप नीट झाला माझं सगळं नीट. पण एवढी सगळा अपघात होऊन सुद्धा तू व्यवस्थितपणे खेळलीस. हो. बघूयात आता या राऊंड मध्ये तू कशी खरेदी करतेस, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? ज्योत्स्ना कसबे. कसबे. मूळच्या कसब्याच्या आहात? नाही, कसबा नाशिक. पेठ पुणे? नाही, नाही, नाशिक. नाशिकच्या. मग इकडे कसं काय ठाण्याला? मिस्टरांच्या नोकरीच्या निमित्ताने. बर, कुठे आहेत ते नोकरीला? इथे आरोग्य खात्यात. आरोग्य, ते डॉक्टर आहेत? नाही नाही, मग? हेल्थ डिपार्टमेंट. हेल्थ डिपार्टमेंट मध्ये. मग आता कसं वाटलं नातू परांजपे कॉलनी? खूप छान वाटतं. खूप छान वाटते. मग काय जुळली तिकडे सगळे भरपूर. नाती? आणि गणपतीच्या मंदिराने जास्त जुळले. जास्त गणपतीमुळे. आता गणपती तुमच्या पाठीमागे आहेच, पण मला एक सांगा की असा कुठला अनुभव आहे जो तुम्हाला आम्हाला सांगायला आवडेल तुमच्या आयुष्यामध्ये घडलेला? अनुभव आता सध्या आनंदाचा असेल, सुखदुःखाचा, कुठलाही असेल. आनंदाचा क्षण म्हणजे हाच, माझ्या मुलीचं लग्न. मला मिळाले जावई खूप चांगले आहेत, तोच माझा आनंदाचा क्षण सगळ्यात जास्त. बर, जावई बापू काय करतात? सर्व्हिसला आहेत चांगल्या ठिकाणी. बर. आणि मग मुलगी पण सर्व्हिस मुलगी करते? पण सर्व्हिस करते. बर. मग खरेदीला अगोदर ती बरोबर असायची तुमच्या? हो, आता सुद्धा असते. आता सुद्धा असते, पण आता या समयी ती येणार नाहीये खरेदीला तुमच्या. ऑफिसला आहे. तुम्हाला एकटीलाच इथं खरेदी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? श्याम वैद्य. वैद्य. बर. मग किती पेशंट येतात रोज घरी? नाही, पेशंट नाही आहेत. मला सांगा काका, तुम्ही काय करता? काय, मी रिटायर्ड आहे. रिटायर झालात? हो. बर. मग काय करत होतात पूर्वी? नाशिकला नोकरीला होतो. ओझरमिक म्हणून विमानाचा कारखाना आहे बर. तिथं. त्या ओझरला मी 40 वर्ष नोकरी केली हा. आणि 3 वर्षापूर्वी निवृत्त झालो. बर. मला सांगा, आता इतकं तुम्ही नाशिक पासून ठाणे आणि संपूर्ण महाराष्ट्रावर फिरला असालच, बरोबर. पण तुमचा एखादा अनुभव कुठला आम्हाला सांगायला आवडेल? लग्नाच्या दिवशी खूप पाऊस पडत होता, कारण माझं लग्न 28 जून 72ला झालं 28 जून 72. आणि लग्न त्र्यंबकेश्वरला झालं. त्या दिवशी खूप पाऊस होता. एक मिनिट, 72 साली? हो. 72 साली दुष्काळ होता ना? नाही नाही, त्या दुष्काळात पाऊस पडला? उलट स्वस्तही होती. प्रेमाचा दुष्काळ. हा, तो होता. प्रेमाचा वर्षाव हो, झाला. होता, होता. भरपूर भरपूर खूप पाऊस झाला होता. हो, खूप पाऊस मग झाला. त्याच्यात काय तारांबळ उडली होती? काय तारंबळ काही नाही.
तारांबळ उडाली म्हणजे काय, येणाऱ्यांची खूप धावपळ झाली, हा. त्यांना परत घेऊन जाण्यासाठी खूप धावपळ झाली. मग तुम्ही स्वतः पोहोचवत होता सगळ्यांना? हा, मग आम्हालाच पोचावं लागलं. अरे वा, पण आता इथे तुमच्या कोणीही मदतीला येणार नाहीये, नाही. तुम्हाला एकट्याला खरेदी हो, करायची आहे, जरूर. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आम्ही आपले तिन्ही स्पर्धक आता खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर मी आपल्या सुपर मार्केट राऊंड बद्दल सांगतो. आपल्या या राऊंडमध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे आणि या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. लक्षात ठेवा, तुम्हाला खरेदी 1 मिनिटामध्ये करायची आहे आणि आज तुमच्या तिघांना खरेदी करायची आहे 931 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. लवकर 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे. 1 मिनिट वेळ तुमच्याकडे. 931 रुपयांची खरेदी करायची आहे. नीट विचार करून पटपट खरेदी करा. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली ते. सगळ्यात पहिल्यांदा शांभवी दोंदेने केलेली खरेदी आहे 618 रुपयांची. त्यानंतर ज्योत्स्ना कसबे यांनी केलेली खरेदी आहे 665 रुपयांची आणि श्याम वैद्य यांनी केलेली खरेदी आहे 757 रुपयांची, जी आपल्या बजेटच्या जवळ जाते. त्यामुळे ते ठरलेत विजेते. अभिनंदन. तसं अभिनंदन, तुम्हाला मिळते ही संपूर्ण खरेदी. अभिनंदन काका. आभारी आहे. काय आता हे सगळे साबण एवढे मिळालेत, कुणाकुणाला कसे कसे वाटणार? नाही, ह्या सगळ्या साबणाने हं. 15 दिवस कपडे धुणार आणि अंगाला लावत बसणार. 15 दिवस सलग लावणार. हो हो. घरी कपडे तुम्हीच धुता? ना हो. तुम्हीच? नाही, माझे कपडे मी धुतो. तुमचे कपडे तुम्ही धुता? हो. म्हणजे हे फक्त तुमच्या पुरते? हो, माझ्या पुरते. बर. आणि जॅकपॉट राऊंड मध्ये जिंकलात तर? हा, मग विचाराच नका. मग विचार करायला लागेल. तोपर्यंत तुम्ही विचार करत राहा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आभारी आहे. याच्यानंतर आपण वळतोय आपल्या जॅकपॉट राऊंडकडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. ऐका, मी आजचा प्रश्न पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, शिड्यांवर शिड्या 32 शिड्या तरी हाती येईना, ओळख कोण आहे बरं गड्या? आपल्या अंदाजे कितीची विजेती? काय नाव? प्रीतल. आणि सुपर मार्केट राऊंडचे विजेते श्याम काका. दोघेही खेळणार आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो आणि तुमच्या दोघांचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर या समोरच्या ज्या रिबीन आहेत त्या एकमेकांच्या केसाला बांधायच्यात. नाही 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 नाही, इतका अवघड नाही सांगणार आहे. खूप सोपा गेम आहे. तुम्हाला काय करायचं आहे, या रिबिनीची तुम्हाला बो तयार करायचा आहे. हा असा, जो सर्वाधिक बो तयार करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारे संधी चावी निवडण्याची. समजलं दोघांना? नक्की टेन्शन घेऊ नका, फक्त बो तयार करायचे. 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त बो तयार करायचे. सगळेजण तयार? सुरुवात करायची? तुम्ही दोघेही तयार आहे ना? हा. 3:30 करा सुरुवात. लवकर 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 आपापल्या जवळ ठेवायचे आहेत. काय काका, आओ असं नाही करायचं. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे आणि निकाल सुद्धा स्पष्ट आहे. सर्वाधिक बो तयार केलेले आहेत आपल्या प्रीतलनी, त्यामुळे तिला मिळते संधी चावी निवडण्याची. अक्कड बक्कड बंबे बो 80-90 पुरे सो. जाऊ दे मरू दे. प्रीतल, कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरवा. हिरवा. लाल नको? नको. का? हिरवाच. लाल की हिरवा? हिरवा. हिरवा. नक्की? हा नक्की. निवड मग. प्रीतलनी निवडलेली आहे हिरव्या रंगाची चावी, त्यामुळे वैद्य काकांना मिळते लाल रंगाची चावी. पाहूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेतीनच्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत वैद्य काका. त्यांना मिळालेला आहे साबण. अभिनंदन काका. आभारी आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाची विजेती ठरलेली आहे प्रीतल, जिला मिळालेला आहे डिजिटल कॅमेरा. अभिनंदन. थँक्यू. कॅमेरा
किती आनंद झालाय, किती म्हणजे काय, त्याला प्रमाण वगैरे काय आहे का नाही? नाही, जास्त तर प्रमाण नाहीच आनंदाला. नाही. मग आता याच्यात पहिला फोटो कुणाचा काढणार? गणपती. गणपती सिद्धिविनायकाचा. हा. नक्की? हो. सगळेजण जोरात एकदा बोला, गणपती बाप्पा. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, शिड्यांवर शिड्या 32 शिड्या तरी पण हाती येईना, ओळख कोण आहे बरं गाड्या? म्हणजे काय? थांबा आजी, तुम्ही या पुढे या, पुढे या. आपलं नाव? बर. आणि उत्तर काय? आकाश. आकाश. आकाश हे उत्तर बरोबर आहे. आजी अभिनंदन, तुम्हाला मिळते ही भेटवस्तू.